आणि अशा अनेक संदर्भ येतात. आणि म्हणून काय झालं, प्रत्येक जण कोणी संस्काराच्या माध्यमातून म्हणत असते, कोणी कोणत्या माध्यमातून, पण त्यांचं सामर्थ्य, त्यांचं व्यक्तिमत्व, त्यांचं चिंतन. जसं आम्ही बघतो की आचार्य विनोबांच्या बाबतीमध्ये त्यांचं चिंतन किती श्रेष्ठ दर्जाचं आणि किती चांगल्या पद्धतीचं होतं. जे महाराष्ट्र धर्म या महाराष्ट्राची अनेक आग्रह लिहिली आणि त्यामधून अनेक गोष्टीवर भाष्य करताना ते सहजपणे म्हणायचे की या सर्व गोष्टी परिस्थितीच्या अनुषंगाने घडतात. कुठलंही व्यक्तिमत्व सहजासहजी निर्माण होत नाही, परिस्थितीनं अनुषंगाने निर्माण होतं. आणि म्हणून त्याने एक साधा संदर्भ दिला होता की एक दगड घेतला आणि आम्ही त्या दगडाला मारायला लागलो. तो फोडायचा आम्हाला. पहिला गण मारला, दुसरा गण मारला, तिसरा गण मारला, आम्ही 10 मारले आणि तो 12व्या गणाला फुटला, 11व्या गणाला फुटला. म्हणजे पहिल्या 10 गणाचं काहीच कार्य नाही का? त्याने ती परिस्थिती निर्माण केली. तीच परिस्थिती हिंदवी स्वराज्याच्या बाबतीत ही भक्ती चळवळ निर्माण केली. ही गोष्ट आम्हाला या ठिकाणी सहज लक्षात येते. कारण त्यांच्या शब्दात सामर्थ्य, त्यांच्या व्यवहारात सामर्थ्य किती मोठ्या पद्धतीनं लक्षात येतं. आणि म्हणून तो साधारण पद्धतीनं नैतिकता संपन्न आणि चांगलपणा व्यक्त करताना दिसतात. अनेक अभंगाच्या संदर्भांच्या लक्षात येतात की हिने याती माझे देवा, कैसे घडी तुझी सेवा, मग दूर दूर हो म्हणतो तुझं भेटू कोण आहे. चांगलं कार्य करायचे तरीही विरोध आहे. आणि प्रतिप्रश्न आहे व्यवस्थेला. पांडुरंगाला प्रश्न आहे की प्रतिव्यवस्थेला, त्यावेळेसच्या व्यवस्थेला प्रश्न आहे हे सर्व करायचे मला, आणि मग आता कशा पद्धतीने करायचं, कुठल्या पद्धतीने करायचं, कसं भेटायचं. आणि म्हणून मग दूर दूर हो म्हणते तुझं भेटू कोण आहे ती याती हिन मग म्हणती देवा, न कळे करू तुमची सेवा, आम्हा निचाचे हे काम वाचे गावे सदा नाम. आणि म्हणून आमच्यापर्यंत हे सारे खालच्या दर्जाचं काम करून घेतलं जाते. आणि आमच्याकडे क्षमता असताना, सामर्थ्य असताना आम्ही वरच्या क्षमतेचं काम कसं करायचं, आता हे तुमच्या समोरचा प्रश्न, म्हणजे त्या व्यवस्थेसमोरचा किंवा त्या पांडुरंगासमोरचा प्रश्न. आणि असा प्रश्न विचारायला सुद्धा सामर्थ्य लागतं त्या परिस्थितीमध्ये, ते व्यक्त होईल. आपण बघतो आजच्या परिस्थितीमध्ये आणि भूतकाळात असेल की असे माणसं समोरासमोर बोलणं, व्यवस्थेला बोलणं, गपचीत बसणं. आणि म्हणून या परिस्थितीमध्ये हे सर्व सामर्थ्य एवढं त्यांच्या अंगी होतं. याही सर्व गोष्टी आम्हाला सहजपणे लक्षात येतात. आणि म्हणून एकूण तुकाराम महाराजांच्या अभंगाबद्दल जर बोलायचं झालं 350, 351 या आसपास अभंग जर असले तर त्यांच्या वाणीतून निश्चितपणे असंख्य अभंग निघाले असतील यात शंका नाही. कारण त्यांची प्रतिभा एवढी वरच्या दर्जाची होती, अनुभव सिद्धता एवढी होती, त्या अनुषंगाने किती अभंग निघाले असतील सांगता येत नाही. मात्र त्या व्यवस्थेला, त्या परिस्थितीला आणि त्या लोकांना तेवढे जतन करता आली, तेच आपल्यासमोर उभा आहे. आणि म्हणून त्या अभंगाची संख्या 350, 51 आहे आणि कुटुंबाच्या अभंगाची संख्या 150 आहे. मात्र हे सर्व लिहित असताना किती सहजपणे गोष्टी लक्षात येतात. आणि म्हणून समकालीन परिस्थितीमध्येही हे सर्व संत साहित्य निर्माण होत असतानाही लिखाणाचं काम दुसरे लोक करायचे. आणि मग कधी कधी म्हणजे सवर्णाबद्दल प्रश्न निर्माण केला जातो, पण कधी कधी वाचन केलं ह्याही गोष्टी लक्षात येतात की तुकाराम महाराजांचं अभंग, तुकाराम महाराजांचे अभंग आनंद भट म्हणून लिहायचे, ज्ञानेश्वरांचे बाबाजी म्हणून लिहायचे. म्हणजे हे सर्व माणसं म्हणजे समाजाच्या त्यावेळेच्या व्यवस्थेच्या विरोधात बोलत असतानाही ते लिहिले जात होते. आणि हे सर्व मदत करत होते. हा एक सामाजिक चांगुलपणाचा म्हणजे विचारवंताचा तो भाग आम्हाला सहजपणे दिसून येतो. आणि म्हणून त्या अनुषंगानं एक अभंग त्या ठिकाणी जनाबाईचा अभंग येतो. आणि जनाबाई समकालीन परिस्थिती, कारण समकालीनच आहे. आणि मग कुणाचे अभंग कोण लिहायचे, आमच्याकडे अनेक मतांतरे होतात वाचल्यानंतर. आणि मी जसं म्हणत सुरुवातीला की तुका महाराज धर्मांतर झाल्यानंतर पुन्हा हद्दपार झाले आणि प्रत्येकाने आपल्या आपल्या पद्धतीने विचाराने आचार किंवा मत व्यक्त करायला सुरुवात केली. आणि जनाबाईंनी समकालीन परिस्थितीमध्ये गेलेला अभंग आहे. कुणाचे अक्षर पुणे लिहिली, कुणाचे शब्द पुणे लिहिले, ज्ञानेश्वरांचे शब्दरत्ने ते सच्चिदानंद रीती ब्राह्मण, निवर्तीचा लेखक सोपान, जो अवतार पूर्ण विधीचा, आणि मुक्ताईचे अभंग, ज्ञानदेव गीते निजांगे, जोगा प्रमानंद अंतरंग याचे विसोबा खेचर लिहित असे. सावतामाळी भक्त वैष्णव त्याचा लेखक काशिक गुरव, कुर्मदेवा काहीत सदैव देवाचे देव नेम गेला, अनंत
भट ब्राह्मण तोका मेळ्यांचे करीती लेखन आणि नामाजनीचे बोलणे रुक्मिणी रमण आणि तसे रुक्मिणी रमण पांडुरंग प्रत्यक्ष दोघांच्या अनुषंगाने असणारा तो शब्द असेल. जनाबाईंना म्हटलं असेल त्यांना वाटले असते आपण बघितलं अनेक त्यांच्या आपण दंतकथा ऐकतो की पांडुरंगाने कशी मदत केली बाळणपणामध्ये असेल की त्या मंगळवेळाला दरड मात्र बांधकाम कोसळलं आणि त्यामुळे तुका महाराजांचा मृत्यू झाला देहपात झाला. तुका महाराज जे म्हणजे असंख्य लोक त्यामध्ये गेले. सारखं वर्णन होतं ना पाणीपंचायत की नवमोरा हजारो बांगड्या या पद्धतीनं त्याच पद्धतीनं बऱ्याच लोकांचा या सर्व कशाचा प्रतीक आहे तर यवनी सत्तेचं त्या राजसत्तेचं या सर्व लोकांना बळजबरीनं कामाला नेलं जायचं आणि त्या संदर्भात त्यांचा अभंग येतो की म्हणजे मला इथून बळजबरीनं कसे घेऊन चाललं आहे आणि ते सर्व अंमलदार आणि त्या अंमलदारांनी कामाला जमलं त्या पद्धतीनं त्या काम करून घेतलं आणि काम करत असतानाही की पाया खणत असताना ते भिंत कोसळते हे असंख्य माणसं त्यामध्ये गाळले जातात आणि मग त्याची भिंती नाही. पण तुका महाराज त्या काळात चांगलं करणं चांगलं कार्य करून त्याचा तो भाव आणि ते नाव आपल्याला या अनुषंगाने दिसतं आणि दिसून येतं आणि मग तो कोणी कसं लेखन केलं या पद्धतीत तो आपण की ऐसे करून दिदली वाटणी मग ज्ञानेश्वरी म्हणे चक्रपाणी आता जणीचे अभंग ऐकता कानी संकोच म्हणे न धरा आणि म्हणे हे जनाबाईनं जे आहे अभंग त्याच्यात कुणीही त्याच्याबद्दल संकोच करू नये. का संकोच करू नये तर हे प्रत्यक्ष त्या परिस्थितीचं वर्णन आहे आणि समकालीन परिस्थितीत त्या व्यक्तिमत्वाने केलेलं वर्णन आहे. आता आम्ही आमच्या पद्धतीने अर्थ काढू तोही भाग आम्हाला सहजपणे दिसून लक्षात येतो किंवा दिसतोय. पुढच्या तुका महाराजांच्या जीवनातील काही प्रसंग आणि काही घटनाही आम्हाला या ठिकाणी बघता येतील किंवा बघाव्या त्या अनुषंगाने त्यांच्या ऐकून विचार बघत असताना की तो पहिला प्रसंग आहे तो रत्नहार कोरला म्हणते आणि मग रत्नहार कोरल्यानंतर त्यांच्यावरची परिस्थिती वळवली आणि मग त्यांनी म्हणजे धाव गाडी तो चालू नको मंद बळी मारती काय अपराध विठ्ठला धार कंठी कैसा आला आणि म्हणती मारा देव बाटविला शिव्या देऊन मारा हा त्यातला शब्दाचा उच्चार लक्षात घ्या. मारा आहे मारा नाही मारा शिव्या देऊन नुसतं थांबायचं नाही शिव्या द्यायच्या आणि बडवायचं या अनुषंगाने आणि म्हणून या सर्व गोष्टी आणि भाग लक्षात येतो आणि म्हणून तो प्रसंग प्रत्यक्ष त्या प्रसंगामध्ये म्हणजे देवानं बैलाच्या त्या लोकांची त्यावेळेची परिस्थिती आणि न्यायव्यवस्था बसली त्या न्यायव्यवस्थेने त्यांना दंड दिला आणि बैलांच्या पायी बांधून त्यांना ते मृत्यूदंड काय असं जे होईल ते पुढचं त्यांना शिक्षा ठोठवली गेली. पण प्रत्यक्ष तिथे पांडुरंगानं रक्षण कसं केलं म्हणजे प्रत्यक्ष पांडुरंग असेल किंवा त्या व्यवस्थेतही काही चांगले माणसं असतात निश्चितपणे तसंही असू शकते की ते पांडुरंग कारण असाही भीती असू शकेल त्या काळी की आपण पांडुरंगाचं नाव न घालता तरी व्यवस्था हे शब्द जर आपण पुढे टाकले हे लोक पुढच्या काळात लोक पुसून टाकतात म्हणून अशी व्यवस्था असेल अशी काही निश्चित माणसं असतील की त्या माणसाने मदत करून ते त्यांचा जीव वाचवला आणि मग बैलांच्या पायी बांधल्यानंतर मात्र किती चापतो मारले ते बैल पुढे पडत नव्हती आणि मग या सर्व परिस्थितीचा त्या विकृत विचारांच्या लोकांच्या लक्षात आलं आणि मग त्या ठिकाणी म्हणतात किंवा त्या लोकांना आणि त्या गोष्टीला अंजन डोळ्यात गेल्यासारखं झालं. झणझणीत हे सर्व परिस्थिती समोर आली आणि तिथून पुढे तुका महाराजांच्यावरचे बरेच निर्बंध सैल झाले त्यांना त्या पद्धतीने मोठ्या पद्धतीनं जगता आलं. त्याचा पुढचा एक प्रसंग येतो की बाळापणाचा प्रसंग की तुका महाराज यांच्या पत्नी सोयराबाई आणि मग बाळापण करायचं घरामध्ये त्या जे लागणाऱ्या वस्तू आहेत ज्या लागणाऱ्या गोष्टी आहेत त्या पद्धत नाही आणि विशेष करून सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे एक स्त्री घरामध्ये पाहिजे तीही घरामध्ये तुका महाराज आणि ते दोघं मग अशा प्रसंगी काय करायचं आणि काय नाही या सर्व गोष्टी लक्षात आल्यानंतर मात्र ते निर्मळा मेहुणपुरी गावात राहत असत आणि त्यांच्याकडे गेले आणि त्यांच्याकडे गेल्यानंतर ते एवढे तिथंच मग्न होऊन गेले पांडवांचं भजन करून त्यांना लक्षात आलं की आपल्या पत्नीचे 9 मास भरले आणि मग ते 9 मास भरल्यानंतर या सर्व गोष्टी कशा होत्या प्रसंग कसे येतील आणि मग त्या काळामध्ये पांडुरंगाने प्रत्यक्ष निर्मळाचं रूप घेतलं आणि दरवला वाजवला आणि वहिनी गुडादार दादा माझ्याकडे आले होते आणि त्यांनी ही सर्व परिस्थिती कथन केली आणि म्हणून मी इथं आले आणि आता काही अडचण नाही आता काही भीती नाही घाबरण्याची गरज नाही आणि मग ते सर्व बाळापण सुखरूपणे पार पडलं
एवढंच काय तर ते नाव ठेवणं आणि तिथून पुढचं ते आंगडं टोपणं जनाबाईंनीही म्हटलेलं आहे त्याच्याबद्दल की या सर्व गोष्टी पूर्ण केल्या आणि पूर्ण केल्यानंतर मग त्यांचं कर्ममेळा हे नाव ठेवलं आणि त्या अनुषंगानं तोही बाळपणातला देवानं किंवा समकालीन परिस्थितीत चांगल्या विचाराच्या माणसाने तो आलेला प्रसंग कसा चांगल्या पद्धतीनं पुढं घेतला किंवा चांगल्या पद्धतीनं साकार त्याही गोष्टी आम्हाला त्या ठिकाणी लक्षात येतात तोही आम्हाला तो एक चिंतनाचा आणि विचाराचा विषय आहे. जर तुकाराम महाराजांनी म्हणलं की तुका म्हणे होईल मनाशी संवाद आपला स्वाद आपणाशी म्हणजे अनेक प्रश्न आम्ही आमच्याशी निर्माण केले पाहिजे आणि मग त्या पातळीवर आकलन केल्यानंतर आम्ही या सकारात्मक गोष्टीकडे या भक्तियात्मक गोष्टीकडे आम्ही पोहोचू शकतो जाऊ शकतो तो विचार आमचा सकारात्मक दृढ होऊ शकतो आणि मग तेही गोष्ट या ठिकाणी लक्षात येते. पुढचा प्रसंग येतो की अमृत प्रसंग म्हणजे अमृत स्वर्गातलं नाचलं होतं आणि म्हणून ते नाचल्यानंतर शुद्ध कसं करावं आणि मग इंद्राला प्रश्न पडला आपण बघितलं इंद्रसभा आणि इंद्रसभेच्या एकूण ते वैभव आणि जीवन आणि म्हणून ते सर्व तिथली लोक ती सर्व मध्यधुंद अवस्थेमध्ये अयशी जीवन जगणारे आणि मग ते इंद्राला त्याची काय चव लागणार गेली किंवा समकालीन त्या देवाला किंवा जे काही व्यवस्थितली सर्व प्रमुख लोक असतील त्यांना त्याचा काय भोग घेता येणार चव लागणार गेली आणि मग त्यांनी नारदाला प्रश्न केला तो आहे म्हणजे इथं काय आता चव लागण्याच्या त्या सोमरसामध्ये काय चव नाही त्याला काय करायचं ते सर्व नाचले म्हणजे रस चवीनं बेचव झाले आणि मग नारदाने प्रश्न केल्यानंतर नारदाने इंद्रदेवाला उत्तर दिलं किंवा याच्यावर एकच उपाय आहे मृत्यू लोकी जे पंढरपूर म्हणून नगर आहे तिथं तुका महाराज आणि सोयराबाई हे दोघं राहतात आणि मग त्यांच्या स्पर्शानं ते शुद्ध होऊ शकतात आणि म्हणून तोही विचार या ठिकाणी किंवा मला हे सर्व आकलन वाचन करतो लक्षात आलं म्हणजे सर्वच माणसं वाईट असतात का सर्वच माणसं वाईट नसतात सांगू ते इंग्रजी सत्तेबद्दल कारण काँग्रेसची स्थापना त्याच लोकांनी केली आणि त्याच काँग्रेसच्या चळवळीने स्वातंत्र्य मिळवलं तोच विचार इथे असावा चांगल्या माणसाचा विचार असावा की त्या अनुषंगाने तरी ही सर्व समतेची भावना निर्माण समानतेची भावना निर्माण होईल आणि म्हणून ते सुरवर किंवा ते देव लोक आले खाली आणि मग त्यांचा त्या पोटाचा स्पर्श केला त्या दोघांच्या पोटाचा स्पर्श केला आणि ते बेचव झालेलं अमृत असेल सोमरस असेल ते शुद्ध आणि चांगलं बनवलं चांगलं केलं ह्याही भाग आम्हाला या ठिकाणी लक्षात येतो. या सर्व गोष्टी बघत असताना आम्हाला तुका महाराजांच्या अभंगाचा भाग दिसतो. त्या गुरुमंत्राच्या अनुषंगाने नामदेवांचा उल्लेख आला. नामदेवांनी त्यांच्या जीवनाला कसं सार्थक केलं आणि त्या तुका महाराजांच्या नंतर नामदेवांचं हे निधन झालं पण त्या परिस्थितीत तुका महाराज होते हे सर्व गोष्टी आपल्याला पण जे अभंग आहेत त्या अभंगामध्ये विभाग पडलेले किंवा विभागणी करुणेचे वेदनेचे उपदेशाचे संकीर्ण असे अभंग आहेत आणि मग त्या प्रसाद नामदेव स्तुती ज्ञानेश्वर स्तुती या समकालीन पुढचे एकनाथ महाराजांची तुकारामांची स्तुती येत नाही पण समकालीन परिस्थितीतल्या सर्व संतांची स्तुती ही भाग येतो आम्हाला आणि म्हणून त्या सर्व अभंगाची जर संख्या बघितली तर त्याची विभागणी बघितली तर मंगलचरण त्यांचे 55 अभंग आहेत. पंढरी आणि पांडुरंग विठ्ठल यावर 17 अभंग आहे. आत्मनिवेदन एक अभंग आहे. या सर्व गोष्टी बघत असताना आमच्या लक्षात येतं की त्या एका अभंगाचा आपण संदर्भ बघू की कशा पद्धतीनं त्या सर्व गोष्टी लक्षात येतात आणि म्हणून तो भाग पंढरपूर आणि पंढरपूरच्या अनुषंगाने जर बघितला तर ते लक्षात येतं की त्रिलोक्य वैभव वळणी सांडावे नामस्तुती घ्यावे विठोबाचे अनेक साधने आहेत बहुतापरी नामाची ती सरी न पावती तो का म्हणे माझा अनुभव उघडा भो वय पीडा येणे आणि म्हणून नामभक्तीचं पांडुरंगाच्या व्यक्तिमत्वाचं चांगुलपणाचं हे सहजपणे उदाहरण आपल्याला याच्यामध्ये दिसतं की त्रिलोक्याचा वैभव वळीनं सांडावे नामस्तुती घ्यावे विठोबाचे अनेक साधने आहेत बहुपरी नामाची ती सरी न पावती तो का म्हणे माझा अनुभव उघडा हो बैल पिढा येणे म्हणजे ज्या चांगल्या गोष्टीच्या सानिध्यात राहिलं चांगल्या विचाराच्या सानिध्यात राहिलं तर
पीडा राहणारच नाही. आजही आम्ही बघतो की आम्ही चांगल्या लोकांच्या सानिध्यात, चांगल्या विचाराच्या सानिध्यात राहिलो की दुःखापाव बाजूला दूर जातात आणि मग पांडुरंगाचे वर्णन आणि हा मोठा विचार देण्याचं काम आम्हाला त्याला दिसतं. त्या पांडुरंग आणि पंढरपूर या विठ्ठलचरणातून आत्मनिवेदन तर त्याचा एकच अभंग आहे. त्या आत्मनिवेदन अभंगाचं रूप आम्हाला लक्षात येईल. तो आत्मनिवेदन एकच अभंग आहे. शुद्ध चोखा मेळा करी नामाचा सोहळा, या तीन मी मार पूर्वी निळाचा अवतार, कृष्णनिंदा घडली होती म्हणून मारा जन्मप्राप्ती, चोखा म्हणे टाळ आम्हा पूर्वीचे हे. आता प्रत्येकाचा विचार आणि तो आचार आहे त्या अंशाने, पण चोखा महाराजांनी आपल्याबद्दल व्यक्त करतात. जसं आम्ही नामदेव ढसाळांचं कौतुक करतो, जसं आम्ही दयाभावांचं कौतुक करतो की त्या सर्व गोष्टी मांडल्या म्हणजे त्या लोक म्हणजे आपल्याला लोकांना वाटतं की ते लाज म्हणजे काही लोकांना वाटतं की साहित्यामध्ये मांडतात कसं मांडायचं. तसं महात्मा गांधींनी सत्यचक्रामध्ये मांडलं की वडिलांचं ज्या दिवशी निधन झालं त्या दिवशी परिस्थिती मी कुणीकडे होतो आणि मग तिथून त्यांनी त्यांचा एक मोठा विचार केला की माणसानं रात्री जागायचं तर फक्त म्हणजे आरोग्य म्हणजे आजारी माणसाची सेवा करण्यासाठी. म्हणजे असे अनेक विचार आणि मग ते विचारही व्यक्त करायला मोठं सामर्थ्य लागतं. तोच विचार आणि तो भाग आम्हाला तुकारामांच्या या अभंगातून दिसतो. तो आत्मनिवेदन आहे. शुद्ध चोखा मेळा नामाचा सोहळा, या तीन मी महाराज